बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी। 26/1/2025 आणि शिवकार्य मावडे आज इसना एक जो पराक्रम आहे, जो हमेशा ज्या लोक सेवानी भावना तेसना माय त्यातच येतच, पण तेसना साथमा तेसना परिवार सुद्धा आहे आणि देखू शकतास की तेसना पोरे सुद्धा तेसना साथमा आहेत। शायद हाई गुजरात किंवा गुजरातनं सुरत हाई पहिलं असं संघटन आहे की त्यांना साथमा की ज्या मूर्त्या आहेत आपल्या देशना, ज्या महान व्यक्ती आहेत आणि ज्याने आपला देशना करता आपलं योगदान दिलं, ज्याने समाज करता स्वतःनं बलिदान दिलं, अशा मूर्त्या लाईसन अमुक लोक भुली गेलेत। त्याचे जागृत करानं काम मुकेश दादा थोपटे येसनी आणि येसना करून करा मावनं शिवकार्य मावडे एकदा जोरदार टाळे उजत तेसना करता। आपण तेसना पण समजूत की तेसना कार्य काय, तेसना म्हणणं काय आणि या मूर्ती साफसफाई करीसन એટલે समाजले काय मेसेज देणार। दादा तुमचं नाव काय? मुकेश ठोपटे। दादा तुम्ही काय कार्य करतात? कार्य आपले शिवकार्य मावडे सुरत गुजरात आपला समूह आहे। तमाम सुरतचे 18 विस्तारचे याच्यामध्ये शिवभक्त सामील आहे आणि आपला उद्देश एकच आहे की जे भारत देशाचे महापुरुष यांचे स्मारक आणि गड किल्ले स्वच्छता मोहिमे लक्ष आपण राबवत असतो दर रविवारी। तुम्हाला कशामुळे वाटलं की ह्या ज्या आपल्या देशाचे जे हे लोक आहेत त्यांच्या मूर्त्या लावलेल्या तुम्ही साफ करायला पाहिलं असं तुम्हाला का वाटलं? कारण की आपण बघत असतो का जेव्हा बी महापुरुषांचे स्मारक जे असतात त्यांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त तिथे आपण जातो, स्वच्छता करतो, सण साजरा करतो, पुष्पार्पण करतो, पण त्यानंतर आपण विसरतो। तरी त्यांना फक्त एक दिवस नाही तर 2 दिवस नाही तरी त्याला आपण वेळ काढून 15 दिवसातना, महिन्यातना, आठवड्यातना त्यांना आपण पुष्प स्वच्छ केलं पाहिजे, जेणेकरून आपला त्यांच्या बलिदान आपलं स्मरण राहिलं पाहिजे। किती वर्षापासून करताय? सतत आम्ही हा 6 वर्ष पूर्ण झाले, 7वं वर्ष हा आपला आरंभ आहे आणि टोटल 332वी मोहीम हा रविवार झाली आहे आणि 22 गड किल्ले, 15 ऐतिहासिक मंदिरे आणि 15 ते 16 ऐतिहासिक समाधी स्थळ। 332 मोहीम झाली तुमची रविवार। एकदा जोरदार टाळ्या उंजात स्वतः करता आणि खूप छान काम आहे की ज्याची कोणी कल्पना नाही केली होती ते कार्य मुकेश दादा आणि त्यांच्या ग्रुपद्वारे होते। तुम्ही पाहू शकता त्यांच्यामध्ये माता भगिनी पण आहेत आणि ताई तुमचं नाव? गायत्री पाटील। गायत्री ताई, किती वर्षापासून तुम्ही यांच्यासोबत जॉईंट आहेत? मलाही त्यांच्यासोबत 4 वर्ष झाले। 4 वर्ष। त्यांनी आम्हाला ते तर करतच होते कार्य आणि जेव्हा ते स्वतः घराहून निघायला लागले, कार्य करायला लागले, तेव्हा नेहमी आम्हालाही प्रश्न पडायचा की का तुम्ही नेमकं कार्य करता कधी काय। ते माझे पती आहेत, आम्ही दोघीजण म्हणजे माझं पूर्ण परिवारच याच्यात जुळलेलं आहे आणि स्वतःला आनंद वाटतो की जेव्हा आपलं नाव छत्रपती शिवरायांच्या मागे जोडलं जातं तर माझी ओळख किंवा माझ्या परिवाराची ओळख एक महाराजांच्या नावाने होते की हे कोणतं शिवभक्त, तेव्हा माणसाला गर्व होतं आणि जीवनाचा उद्देश खरा कळला आणि आम्ही सहपरिवार याच्यात जुळलो आणि अनेक गड किल्लेही आम्ही सर केले। या शिवकार्य मावडे गुजरात यांचा खूप खूप आभार, जेव्हा यांनी आम्हाला स्वतःचं अस्तित्वही दिलं, म्हणजे आमच्या महिला मंडळाला एक नवा ग्रुप तयार करून दिला आणि आम्हाला नावही दिलं आई जिजाऊ नारी शक्ती महिला मंडळ, आमचा एक ग्रुप पण तयार करून दिला आणि यांचं कार्य म्हणजे असं आहे की त्याच्यात तुम्ही 5 वर्षापासून तो 85 वर्षाचे लोक याच्यात जुळलेले आहेत। याच्यात तुमच्यात राष्ट्रभक्ती आणि महाराजांविषयी भक्ती, महापुरुषांविषयी भक्ती असेल तेच पाहिजे। तुम्ही काय करतात, काही करता, तुम्ही किती पैसेवालेत याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही आहे। फक्त तुमचं ज्याप्रमाणे महाराज त्यांचं कार्य, महाराज एक विचार घ्यायचे की या माणसात कुठली शक्ती आहे आणि हा राष्ट्रासाठी काय कामात येईल, फक्त त्याचप्रमाणे आमच्या या ग्रुपमध्येही तसंच आहे की तुम्ही काय कार्य करू शकतात महाराजांसाठी, राष्ट्रासाठी। आमच्यात राष्ट्रभक्ती आहे म्हणून आज शिवकार्य टिकतंय। जय जिजाऊ, जय शिवराय। खूप खूप आभार। आणि फर्स्ट टाईम असेल की पती, पत्नी आणि मुलगी आजपर्यंत लगभग एकच जण जातं कोणी पण, कारण की अमुक कार्यामध्ये सर्वांना असं वाटतं की मी आहे ना तर खूप आहे, इथे पण सर्व परिवार आहे। त्याच्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद। आणि महाराजांना बी वाटत असेल अरे यार काय लोक आहेत अजून बी मला विसरलेत नाही। दादा तुमचं नाव? मी राम यादव, साताऱ्याहून आलोय। साताऱ्याहून। सर्वप्रथम तर या सगळ्या शिवकार्य मावळे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सगळे सहकारी आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो। 300हून अधिक मोहिमा करणं आणि तेही महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातसारख्या ठिकाणी
खरं तर कौतुक आहे. आणि महिलांचा सन्मान म्हणून नारी शक्ती जिजाऊ संघटन हे देखील त्यांनी या ठिकाणी केले. अतिशय अप्रतिम असं काम या ठिकाणी होतंय. दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येतोय. आम्ही ज्यावेळेस ही मोहीम ठरवली तेव्हा खरंच आम्हाला शंका होती की आमचं कोणी इथं असणार आहे की नाही, परंतु आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. मला खात्री आहे ती जी आपली मोहीम सुरत, जी की महाराजांनी सुरतीची लूट केली नव्हती तर सुरतेवर स्वारी केली होती, औरंगजेबाची इंग्रजांची जी ठाणी आहेत ती उद्ध्वस्त केली होती आणि स्वराज्याची जी त्यांनी नुकसान भरपाई केली होती इंग्रजांनी, ती भरपाई आपण करून घेतली होती. हा खरा इतिहास मांडण्यासाठी महाराष्ट्रातले शिवभक्त येत आहेत आणि आज आपण या ठिकाणी एकत्र आलात त्याबद्दल मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि धन्यवाद. खूप खूप आभार. समाधान दादा, 2 शब्द. आजच्या दिवशी मला पावन आणि पवित्र असा समजावा की शिवकार्य मावडे यांनी इथं ध्वजारोहण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मोहीम चालू केलेली आहे ती अविरतपणे त्यांनी अशीच चालू ठेवावी. आणि रामदादा जे साताऱ्याहून आलेले आहेत ते 2 तारखेला 2/2/2025 सकाळी 8 वाजेला एवढे मोठे महासंख्येने महाराष्ट्राहून लोक येत आहेत, शिवभक्त येत आहेत, तर आपली पण एक नैतिकता, एक ती जबाबदारी बनते की आपण सुरतमध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं. आणि मी पण होणार आणि सगळ्यांना विनंती करतो सगळेच 2 तारखेला हजर राहावे ही सगळ्यांना मी विनंती. खूप 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 आभार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खूप खूप आभार मित्रांनो. जय महादेव.